पुन्हा एकदा इमारत दुर्घटना घडलेली आहे। इमारतीचा स्लॅब कोसळून चौघांचा मृत्यू झालाय। 3 दिवसातली ही दुसरी मोठी घटना आहे। तसंच ढिगाऱ्याखाली अजून काही जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जाते। उल्हासनगरमध्ये पुन्हा एकदा एक इमारत दुर्घटना घडलेली आहे आणि त्यानंतरची बचाव कार्यासंदर्भातली आपण दृश्य यावेळेला पाहतोय। तर उल्हासनगरमध्ये आतापर्यंत अशाच प्रकारे झालेल्या दुर्घटना यावर एक नजर टाकूयात। मोहिनी पॅलेस या ठिकाणी 5 जणांचा यापूर्वी मृत्यू झालेला होता। साई शक्ती अपार्टमेंटमध्ये देखील 5 जणांचा मृत्यू झाला होता। देवऋषी अपार्टमेंट या ठिकाणी 3 जण जखमी झालेले होते, तर पारस अपार्टमेंटमध्ये दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला होता। स्वामीनारायण पॅलेस या ठिकाणी देखील 3 जण जखमी झालेले होते, तर कोमल पार्क यामध्ये एकाचा मृत्यू आणि 1 जण जखमी झालेला होता। साई सदन इमारत दुर्घटनेतही एकाचा मृत्यू झाला होता। उल्हासनगर शहरामध्ये पुन्हा एकदा इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे। उल्हासनगर कॅम्प नंबर 5च्या परिसरामध्ये आपण आहोत आणि मानस टॉवर म्हणून ही 5 मजली इमारत आहे आणि या इमारतीच्या 4थ्या मजल्याचा जो स्लॅब आहे तो तळमजल्याला येऊन कोसळला। अशाच प्रकारच्या दुर्घटना ज्या आहेत गेल्या 1.5 वर्षामध्ये उल्हासनगर शहरामध्ये घडलेल्या आहेत आणि यामध्ये 15पेक्षा अधिक नागरिकांचा जीव गेलेला आहे। सध्या उल्हासनगर महापालिका अग्निशमन दलाचे कर्मचारी असतील किंवा इथले स्थानिक किंवा नगरपालिकेचे कर्मचारी असतील त्यांच्या माध्यमातून ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे। 4 जणांचा या ठिकाणी मृत्यू झाला आहे अशी आपल्याला माहिती कळते। आणखीन काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। सध्या उल्हासनगर महापालिकेचे उपायुक्त आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की काय माहिती आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया। सर, सध्याची काय माहिती आहे? किती जणांचा मृत्यू झाला आहे, किती जण जखमी आहेत? आतापर्यंत ढिगाऱ्याखालून 4 व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये हलवलेलं आहे आणि अजून एक व्यक्ती अटकली असं स्थानिक लोकांकडून समजते। त्यामुळे आमचं शोधकार्य चालू आहे, डेब्रिज हटवण्याचं काम चालू आहे। ही इमारत धोकादायक होती का? आपण नोटिसेस बजावल्या होत्या? या इमारतीला नोटिसा बजावल्या होत्या, मागच्या वर्षी देखील बजावली होती, यावर्षी देखील बजावलेली होती नोटीस। तरी सुद्धा रहिवासी राहत होते? तरी देखील रहिवासी राहत होते। किती फ्लॅट भरलेले होते या ठिकाणी आणि किती जण राहत होते? इमारतीमध्ये 20 फ्लॅट होते, त्याच्यापैकी बहुतांश फ्लॅट रिकामे होते। 5 ते 6 फ्लॅट फक्त भरलेले होते असं प्राथमिक दृष्ट्या कळतंय, पण आता डिटेल माहिती नाही आहे सध्या। पण बहुतांश इमारत रिकामी होती। 4 जणांचा मृत्यू झाला? 4 जण हॉस्पिटलमध्ये हलवलेले। 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। मात्र उल्हासनगर शहरामध्ये सातत्याने धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील विधानसभेत या संदर्भात मुद्दा उपस्थित करून या इमारतींना रिलीफ देण्याचं काम केलं होतं, मात्र त्याचं अजून GRमध्ये रूपांतर झालेलं नाही आणि त्याच्यामुळे हे भिजत गोंगडं अजून किती वर्ष कायम राहणार आहे आणि उल्हासनगरवासियांचा जीव अशाच प्रकारे जाणार आहे का? अशा प्रकारचा संतप्त सवाल सध्या उल्हासनगरवासी विचारतायत। गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, उल्हासनगर। त्यानंतरची मोठी आणि महत्त्वाची बातमी